नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्रामधील पुणे जिल्हा त्या जिल्ह्यामधील एक छोटंसं गाव. या गावामध्ये 2012मध्ये एक छोटासा पोरगा रडत बसलेला होता. भीक मागायचा की पैसे द्या मला. जेवण केलेलं नाही. मी 2 दिवसापासून खूप मेहनत करून भीक मागत होतो, पण त्याला कोणी अजूनपर्यंत दिलेली नव्हती. रडत रडत बसलेला होता. फुटपाथवरती त्या ठिकाणी महिपाल नावाचा एक व्यक्ती त्या ठिकाणी येतो आणि त्या पोराला म्हणतो की, काय झालं बाळा, तू भीक का मागतोस? त्या ठिकाणी म्हटला की भूक लागली, मला पैसे पाहिजे होते म्हणून भीक मागतो. महिपाल म्हणतो की, तुझे आईवडील कुठे आहेत? तो लहानसा पोरगा रमेश त्याला म्हणतो की, माझी आई तर एक प्रियकरासोबत पळून गेली, पण बाप दारू पिऊन अगोदरच मरण पावलेला आहे, अशी त्याची अवस्था होती. त्यामुळे म्हणाला, मी भीक मागतोय. हा महिपाल त्याला म्हणाला की, मग तू काम करायचं ना, तू असं का करतोस? तो म्हणाला की, काम तर भेटेना माझ्यासारख्या 14 वर्षाच्या पोराला. काम कोण देणार आहे? ज्यावेळेला तो असं म्हणतो, रमेश महापालिकेच्या डोक्यात विचार येतो की, मी पण ट्रक चालवतोय. माझ्यासोबत जर हा आला तर माझ्यासोबत काम राहील. माझ्यासोबत त्याला थोडेफार पैसे पण मिळतील. त्याचं आयुष्य सुधरून जाईल. त्यामुळे त्याने त्याला घरी घेऊन गेला. त्याची बायको होती. त्याचंही महिपालाचं 2 वर्षापूर्वीच लग्न झालं होतं. त्याची बायको म्हणते की, कोणाला घेऊन आलात आणि हा कोण? महिपाल म्हणतो की, असा विषय झाला होता. रस्त्यावरती भीक मागत होता. कामाची गरज होती. म्हटलं माझ्यासोबत गाडी चालवायला मदत करेल आणि हे पुढं चालून याचे आयुष्य सुधरेल म्हणून याला घेऊन घरी आलो. तर बायको म्हणते की, महिमा राहणार कुठं? मग महिपाल म्हणाला की, आपल्या सोबतच राहणार. आता जे काय आहे ते आपल्या सोबतच करेल, काम करेल, राहील. असे म्हटल्यानंतर तो महिमा म्हणते की, तसं कसं चालेल? आपलं आता तर 1 वर्षापूर्वी एक लहान मूल झालं आहे आणि हे तर 1 वर्षापूर्वी एक लहान मूल. महिपाल म्हणतो की, हे बघ, तुलाही मदत होईल कामामध्ये, मलाही मदत करेल. तुझ्या घरामध्ये मदत केली म्हणजे तुलाही चांगलं वाटेल. असं म्हटल्यावर महिमा म्हणते, ठीक आहे, चालेल, ठेवून घ्या. आता हा जो महिपाल होता, हळूहळू मेहनत करत होता. दिवसेंदिवस तो ट्रक ड्राईव्ह सोडून आता ट्रकचा मालक बनलेला होता. हळूहळू तो रमेश पण त्याला मदत करायचा. रमेशवरती महिपालाचा चांगलाच विश्वास बसलेला होता. रमेश खूप मेहनत करून त्याचा विश्वास जिंकल्यानंतर आता गाड्या वगैरे सांभाळायचा लागला होता. त्याच्यासोबत गाडीवरती कामाला जायचा. त्याचा हिशोब जो आहे तो रमेश बघायचा. महापालिकेने खूप मेहनतीने दिवसरात्र मेहनत करून ड्राईव्ह की सोडून गाडी घेतली होती. आता त्याच्याकडे 4 ते 5 ट्रका उभ्या करून होता. त्याने स्वतःची ट्रान्सपोर्ट कंपनी चालू केली होती. महापालिकेचा आता एवढा पण टाईम नव्हता की तो घरी येऊन जेवण करेल आणि मग ट्रककडे जाईल. तो कायम ऑफिसमध्ये असायचा. कधी कधी याचं कारण त्याला माहीत होतं की रमेश जो आहे तो मुलासारखा सांभाळायला आहे. त्यामुळे हा त्याच्या घरावरती लक्ष देतच आहे. त्याने बायकोला जे काही नको हवं ते बघतच आहे. महापालिकेचा तो पोरगा ज्यावेळी अनिकेत आला होता त्यावेळेला 1 वर्षाचा होता. समीर आता त्याचं वय 15 वर्षे होतं. समीर आता कॉलेजला जायचा. 11वीला 12वीला. समीरला जो अनिकेत एक आहे छोटे मालक म्हणायचा. छोटे मालक म्हणायचा. कायम त्याला नावाने हाक मारली नाही, मालकच म्हणायचा. या दोघांमध्ये चांगली मैत्री होती. आता हे बघून महापालिकेचं पण भारी वाटायचं आणि ती महिमा जी आहे तिलाही भारी वाटायचं. म्हणायची, चला दोघांमध्ये चांगलंच होते, पुढे चालून दोघं काहीतरी करतील. ही जी महिमा आहे ती महिपालाची बायको आता पूर्णपणे निवंत झाली होती. हा महिपाल होता कष्ट करायचा, पैसे कमवून घरदार वगैरे चांगलं बांधलं होतं ना. महिमा मला पैशाचं टेन्शन होतं ना. त्याच्या पोराचा एक पोरगा होता, तो पण मोठा झाला होता आणि जे आहे ते घरकाम आहे हा रमेश
लागायच्या, त्यामुळे ही पूर्णपणे फ्री झालेली होती. आता ही जी महिमा होती तिने असं म्हणू शकते की आता जीवनामध्ये पाय ठेवला होता, पूर्णपणे आता उतावळी झालेली होती. महिमा कधी आला तरी त्याच्यासोबत शारीरिक संबंध करायला बघायची, पण महिपाल त्याचं वय उतरलं गेलं होतं कष्टाने कामाला त्यामुळे वजनामुळे तो काही जास्त शरीर संबंध करू शकत नव्हता. महिमा सोबत कधी तर करायचा, कधी ना आता तीच गोष्ट महिमाला खटकत होती. महिमाला अजून काहीतरी पाहिजे होतं. तिने हळूहळू रमेशवरती लक्ष द्यायला चालू केलं. ती म्हटली, माझा पोरगा थोडीच आहे हा तर पोराचा पोरगा आहे, आपल्याला काय करायचं, ही आपली गरज लागली बंद झालं म्हणून. तिने रमेशवरती अशी नजर टाकायला चालू केली की अनिकेत त्याच्या जाळ्यात फसवला आणि तिच्यासोबत शारीरिक संबंध करायला अनिकेत दिसला की त्याच्यासोबत पदर पाडणे, ब्लाऊज एवढं असं टीप तिचं पूर्ण तिच्या दिसायची. त्याला परत तिच्यासोबत बोलणे, मन मोकळेपणाने गप्पा मारणे, गर्लफ्रेंड आहे की नाही असं केलं. त्या ट्रकवरती जाता त्यावेळी टोलवरच्या बाहेर ठोकले असे बोलायचे. त्यामुळे या रमेशला थोडं वेगळं वाटायला लागलं, कारण तिचं बिहेवियर अचानक बदललं होतं. रमेशला काही समजत नव्हतं. अनिकेत दुर्लक्ष करायचं म्हणायचं, रमेश दुर्लक्ष करायचं म्हणायचं, जाऊ द्या असं व्हायचं नसर असं झालं म्हणून मला लहानपणीपासून यांनी सांभाळ आश्रय दिला, तर याच्या घरात धोका करायला करू कसं म्हणून त्याने सरळ गेलं होतं. पण जी महिमा होती ती म्हटली की याला जर फसवायला दिसायला सुंदर पोरगा आहे, बारी घरातल्या करताच कधी पाहिजे त्या वेळेला करू शकेल, म्हणून तिने काही प्रयत्न सोडला नाही. 24-25 वर्षाचा पोरगा किती दिवस कंट्रोल करणार, ही कशी जेवण बाई समोरून ऑफर देते म्हणल्यावर त्यांनी हळूहळू कंट्रोल होईना. एके दिवशी होतं तसं घडलं. त्याचा मुलासमोर तो बाहेर गेलेला होता आणि महिपाल तर बाहेरच असायचा. त्याच्यामध्ये हे दोघं काम करत होते. अचानक अनिकेतला काय झालं की माहिती आहे, रमेश तिच्यापाशी गेला आणि तिच्या अशा म्हणजे मनावर तोंड फिरवायला लागला आणि किस करायला लागला. तोंडात कितली किस ओढली गेली की त्या ठिकाणी त्यांनी दोघांनी शारीरिक संबंध करायला सुरू केली. किचनमध्ये कोट्यावरती ठेवून शारीरिक संबंध केले जबरदस्तीने. त्यावेळी रमेशची पहिली वेळ होती, त्यामुळे त्याने या महिमाला चांगल्या पद्धतीने रगडून काढलं होतं. ज्या महिमाला पाहिजे ते होतं मिळूनच होतं. जी महिमा होती आता रमेशला म्हटली की आपण चलो, कधी काही अडचण आली तर मी बिनधास्तपणे कोणालाही सामोरे जायला तयार आहे. रमेश तर किती काय भीतीमध्ये, ज्याची प्रेमिका त्याच्यासोबत म्हटल्यावर महिना गेला, दीड वर्षे 2 वर्षे आता हा रमेश होता तो तिला ढिला पडायला लागला होता. वारंवार तिच्याशी संबंध करून दिवसातून 2-3 वेळा. त्यामुळे आता या पूर्णपणे मी पण तिला पडायला लागला होता. महिमा जी आहे ती नाराज राहायला लागली होती दिवसेंदिवस. त्यावेळी या महिपाल तिचा नवरा तिच्या लक्षात आला. ही गोष्टी माहिती होती, पण ते असे म्हणायचे की जाऊ दे, आता परतली गोष्ट आहे घरातच राहील. आणि जर काय तिला म्हणला की तू पूर्ण समाजामध्ये आपली बदनामी करेल असे एवढं म्हटलं, नाताव आणि सगळं मातीत जाईल, त्यामुळे गप्प बसला. ते होता एवढे दिवस ज्या वेळेला नाराज राहायला लागली त्यावेळेस